ब्लॉग. तर भाई आज आहे 30 डिसेंबर आणि सोबत आज आहे संकष्ट चतुर्थी. तर आज आमचा प्लॅन बनला होता की आज जायचं वायगावला, कारण वायगावला भाई मस्त मंदिर आहे, इच्छापूर्ती गणपतीचं मंदिर आहे. तर आमचा फॅमिलीचा प्लॅन बनला की आज वायगाव जायचं, सोबत प्रथमेशसुद्धा येऊन आला. तर चला आम्ही निघतो वायगावसाठी. मस्त तयारी वगैरे झाली आहे आणि कालचा काही व्लॉग शूट केला नाही, तर कालचा व्लॉग येणार नाही. तर आजचा व्लॉग मस्त येते, आजचा व्लॉग पूर्ण बघून घे जा. तर चला आजच्या व्लॉगला आपण स्टार्ट. आला परतू आला, हा आला आता ट्युशनवरून. एक परतुली म्हटलं गाडी पूस, परतू तिच्या प्रथमेश काढून राहिला. काय काढू आता, काय काढायला गेलो इज्जतच नाही राहिली. आता मी काय जाऊ दे, मीच पुसतो ना. तूच पुसलं बा. हे बाय अशी पुसा लागते, अशी एक्सपिरियन्स वाला माणूस तूच आहे, मी नाही आहे. मी काय रोज नाही, माझ्या घरी काय गाडी नाही आहे. त्यामुळे तर गाडी असली तर पुसली. ते काली पिली विकली काय, ते काली बिली विकली त्याच्या मला ते 1.5 लाख. गाडी काढली. आज आमच्यासोबत चालला बडी गाडी चालवतो का रे? बडी आहे, पप्पा आहे, मम्मी आहे, एक आहे, हानी आहे. हानी आज आलो आम्ही इथं वायगाव मंदिरात. तिथं पहिलं हनुमानजीचं मंदिर आहे आणि इथून पूर्ण यात्रा सुरू जाते. चतुर्थी आहे त्यामुळे आज गर्दी आहे थोडी. पप्पा बडीसोबत जमले, कारण बडीसोबत पाहिजे तिथं कोणी, त्यामुळे पप्पा आले नाही. मी, पतू आणि मम्मी आलो, तिघं जण. आणि समोर मंदिर आहे, आता सुंदर असं मंदिर आहे, सिद्धिविनायक गणपती संस्थान वायगाव. हे इच्छापूर्ती गणपती आहे. याच मंदिराच्या साईडला एक मस्त शिवशंकराचं मंदिर आहे. आता आपण तिकडे जाऊ, शंकराचं मंदिर लगेच साईडलाच आहे मंदिर. शिवशंकर मंदिर. दर्शन वगैरे झालं. तिकडे अजून बॅक साईडने काम सुरू आहे वाटते. चला आता पप्पाला वाटत दर्शनासाठी. आमचं झालं दर्शन. हा नाही, आमचं झालं. अबे यार चप्पल राहिली. आम्ही तसंच निघालो आणि चप्पल आमची तिथंच राहिली, मंदिराजवळ चप्पल राहिली. बरं आठवण दिली पण राहिली चप्पल. ऐक आहे आमची चप्पल. घेतली चप्पल, घातली रे? हो घातली. चला चप्पल घेतली बाई चप्पल. जातो आता बडीला आम्ही पकडतो आणि पप्पाला दर्शनासाठी पाठवतो. त्याला असं उरलं भाई, कुठं जाऊ कुठं नाही, कुठं जाऊ कुठं नाही. पण फिरून राहिला. चल चल पुरं तिकडे गोरले. हा चला चला चला, झाला आपला एरिया संपला. चल चल बडी चल. कायले 10 रुपये मागून कायचे बस कर म्हणा. भाई इकडे आले तर येजा दर्शनासाठी. आपल्या अमरावतीवरून 20-25 किलोमीटर पडते, जास्त 20-25 किलोमीटर पडते अमरावतीवरून. आपलं दर्यापूर बलगावच्या समोर येते. दर्यापूर रोड क्रॉस झाल्यावर काय आहे रे, मूर्ती गणपती मंदिर आहे. येजा दर्शनासाठी नक्की. पूर्ण इच्छा पूर्ण होतात आपले. आता प्रथमेशची एक इच्छा पूर्ण होणार इथं आल्यावर. माझी इच्छा केली आहे व्यक्त मी, गणपती बाप्पा काही होते का आता. तू इच्छा पूर्ण होऊन जाईल ना, टेन्शन घेऊ. गणपती बाप्पा जवळ इच्छा पूर्ण नाही काही. बस बस तेच तर बस. तर चला बी आले, पप्पाही आले, बसले गाडीत. चला अब इकडलं पुसे बा, पूर्ण बळीन खराब केली. बरोबर पुज रे. हो साहेब. गाईज आलो बी आता जस्ट घरी. गाडी वगैरे पार्क केली, मम्मी पप्पा गेले घरात पतू सोबत. चलो खूप मस्त दर्शन झाले आज. खूप मस्त दर्शन झाले आज. गर्दी पण होती. पतूले गणपती बाप्पा प्रसन्न आहे. बस देवाच्या आशीर्वादानुसार एक जॉब भेटला पाहिजे. अजून
फिरणारे भेटले पाहिजे. आता काय ते नशीबच काय आहे भेटले का नाही. गणपती बाप्पाला पोरगी मागितली का तू? आता पहिले आहे जॉबच मागितलं ना तेव्हा गणपती बाप्पा. भाई मी आलो मग अशी घरी. आता चाललो आम्ही मंदिरात. याचं दर्शन राहिलं होतं ना. याचं दर्शन राहिलं होतं घालायचं. तर चला आपला अमरावतीतल्या गणपतीच्या मंदिरात जाऊ. तो ब्लॉगर परी महाजन ब्लॉगर. चला आता आम्ही जातो मंदिरात. मी आहो कुणाला विक्या राम आहे आणि कृष्णा. कुणाला गेला मटकाले लिपस्टिक लावून येतो. लिपस्टिक लावून येतो ना कुणाल. तुला माहित नाही काय याचा तोंड पा. याच्यासारखा गरीब तुम्ही जर कुठे पाहिला असाल तर कमेंट पण सांगतो. याच्यासारखा एक गरीब मी अंबागेटवर पाहिला होता. काय रे जेवला काय? काय जेवला? आलाय तिकडून रामी आलाय आणि एक जण गेलाय तो लिपस्टिक लावून राहिला. चलो का आम्ही आलो मंदिरात. हे मंदिर पाहिलं असेल तुम्ही याच्या आधी ब्लॉग मध्ये. कायची चल ना. इतर असते बस त्या गेट मध्ये बसत असते. आपल्या गेट मध्ये बस. त्या गेट मध्ये जर बसला ना तू तर त्या गेट मध्ये बस तू. काय रे गेट मध्ये जर बसला काय भेटत नाही? 5-5 रुपये टाकते म्हटले. 1-1 रुपये 5-5 कमाई ती तुझी कमाई. इथून त्याला इन्स्पिरेशन भेटलेलं. इन्स्पिरेशन आहे ना रे. कोणतं सेंटर आहे याचं? चलो तर मी आलो तो विलपुऱ्यात. तिथं हा गाडी भेटला. हा नेहमी कमेंट करत आहे आपल्या ब्लॉगवर. तर आता तू आला ब्लॉग मध्ये. आता कमेंट करशील ना? तुझं नाव सांग पहिले. चांगलं नाव सांग. तुझं नाव काय तसं? हा डुग्गू डांगे. उद्या पाहून घे तुझा ब्लॉग. हा उद्या येशील तू ब्लॉग मध्ये. डांगेनगर. चलो आम्ही दुर्गेत द्यायला घ्यायला आलो तिकडे. काम होतं. आता टाइम झाला 9:30 आणि मी जस्ट आलो ते घरी. तर आता आमची थोडी मीटिंग भरली होती कारण उद्या आहे 31st. तर उद्या 31st म्हटल्यावर काही ना काही तुम्ही प्लॅनिंग करायला लागेल ना. तर उद्याची आमची 31st आहे. तर आम्ही फ्रेंड्स जमलो होतो. तर मग एक प्लॅन केला आहे. तर तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माहीतच पडेल की काय प्लॅन झाला होता. तर तो ब्लॉग नक्की बघजा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.